हर्षद ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात होत आहे आणि अपेक्षा करूया की आणखीन एक चांगली लढत आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. चला सुरुवात करा, विनंती असेल. सचिन पगला षटकामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला बॅटर विशाल पाटील पाहायला मिळतात. खरं तर मॅनेजमेंट कमिटीमध्ये देखील विशाल पाटीलचा रोल राखलेला आहे. ॲज अ कॉमेंटेटर देखील त्याने जबरदस्त काम या स्पर्धेमध्ये केलं आणि त्यातल्या त्यात एक खेळाडू म्हणून देखील त्याच्यासाठी स्पर्धा चांगलीच राहिलेली आहे. आणि इथेही अपेक्षा करूया की दोन्ही संघांकडून आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला आपण सुरुवात करूया. लेट्स प्ले. पगला बॉल. पगलाच बॉल ड्राईव्ह केलाय आणि मिसफिल्ड, आणि मिसफिल्डच्या जोरावरती मिळतील 4. चौकाराने सुरुवात विशाल पाटीलने निर्माण केलेली आहे. चांगला फटका तसा बॅटमधून आला. स्वीपचा फटका आणि घोषित क्षेत्रामध्ये बॉल मिळेल सिंगल, आणि सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता 5 वरती. 4 षटकांचा हा सामना. सुरुवात दरम्यान जर आपण पाहिली तर चांगलीच केली आहे बॅटर विशाल पाटीलने. कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये बॉक्स क्रिकेट आपण खेळतोय. त्यातल्या त्यात 8 रन पर ओव्हर, 9 रन पर ओव्हर मिनिमम बनवणं हे महत्वाचं राखलं. ड्राईव्ह केला, कवसला बॉल, इथे हलकी मिसफिल्ड, डबलला चान्स घेतला. 2 कंप्लीट, तिसरीसाठी चान्स घेणार नाहीयेत. 2च कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावांचा सहाय्याने धावपळ गता 7 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर होणारा जो सामना आहे टीम पार्थ एंटरप्राइजेस आणि युतिका एंटरप्राइजेस, दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. आता ड्राईव्ह केला, कवसला फिल्डर आहेत, हलकी मिसफिल्ड इथेही झाली, डबलला चान्स घेतला नाही, या सिंगलच मिळेल. आणि जी एक्झिबिशन मॅच आज झाली होती खांडवल आणि जांभूलपाडा 40+ मध्ये, आणि तो सामना खांडवल टीमने जिंकला म्हणून मॅनेजमेंट कमिटीकडून तब्बल 2000 रुपयाचे रोख पारितोषिक आपण संपूर्ण खांडवल टीमला देणार आहोत. आणि मंचावरनं मी विनंती करतो सर्वांनी, सुखदेवजी रणवी साहेबांना विनंती करतो, साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज द्यायचं आहे. आणि ड्राईव्ह करायचं होतं, बीट झाला विशाल, विकेट किपरने बॉल स्टॉप केला आणि निर्माण येतो हा निर्धाव, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झालेला. पगला षटकामध्ये एकूण रन्स आला 12 आणि खेळ लागला येत्या 3 ओव्हरचा. आणि गोलंदाज तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती 12 धावा, 12 ऑन द बोर्ड. गोलंदाज आकेश तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. फर्स्ट ओव्हर मध्ये 12 आला. चांगली सुरुवात विशाल पाटीलने मिळवून दिली आणि इथे येईल विकेट. पगला झटका, बॅटर बाद झाला हर्षद. राहुल पाटील करतय दावा, नवीन दखला करमर चिखलावा. पगला धक्का लागलाय. क्रमांक 3 वरती आता रोशन आलेत. रोशन आला आणि रोशनचा चांगला फटका देखील आला, बट फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. हलक्या हाताने ड्राईव्ह केलं होतं समोरच्या दिशेने आणि बॉल फील्ड झालाय लॉंग ऑफला, आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि सिंगलच्या सहाय्याने धाव फळक जर आपण पाहिलं तर 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ही देखील एक महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. परी 11 आणि दुसऱ्या बाजूने श्रीपद बाबा प्रतिष्ठान संघ खेळतोय. सुरुवात चांगली लागली आतापर्यंत टीम श्रीपद बाबा प्रतिष्ठान संघासाठी. नेक्स्ट बॉल
स्वीप गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे विशालचा बॅट मध्ये चौकार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा है दमदार. सबसे अलग उसकी झलक. प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा आणि प्रेक्षक देखील भरपूर वेगवेगळ्या जागेवरती बसलेत आणि स्पेशली जे वरच्या स्टेजवरती प्रेक्षक बसले ते जास्तच आनंद घेतात. नेक्स्ट बॉल स्वीप आणखी एक बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे सेम शॉट अँड सेम रिझल्ट 4. आहे नंबर 1 तो यार पब्लिक. इज नंबर 1 आणि सध्याच्या घडीला बॅटिंग देखील जबरदस्त होता आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आणि परत एकदा स्वीपचा फटका खेळायचा होता पण बॉडीवरती आता बॉल आदळला येतोय हा डॉट बॉल. आणि आतापर्यंत विशाल पाटीलचा बॅट मधनं 4 चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 17 धाब्यांवरती तो इंडिव्हिज्युअली नॉट आउट खेळतोय. बॉल आता मागे चालला द्रमाण घोषित क्षेत्रामध्ये बॉल चालला आणि मिळेल ही लेग बाईज च्या स्वरूपामध्ये सिंगल स्कोरकार्ड. या सिंगलच्या सहाय्याने जाऊन आता पोहोचलाय टीम टोटल आता 22 वरती 22. 22 धाबा स्कोरकार्ड वरती आणि खेळ देखील समाप्त झालेला आहे पहिल्या 2 षटकांचा. आणि आकेशच्या या षटकामध्ये जर आपण पाहिले तर एकूण ज्या रन्स आल्या त्या 10 आलेल्या आहेत. फर्स्ट ओव्हर मध्ये 12 होता आणि थर्ड ओव्हर मध्ये बॉलर तयार होतोय मानस. छोटा पॉकेट बडा धमाका. मानस मागाशी बॅटिंग साठी आला होता पण त्याला बॉल खेळण्याची संधीच दिली नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच रनआउट झाला आणि डगआउट मध्ये गेला. आता गोलंदाजीसाठी तो आला. पहिलाच बॉल त्याचा विकेट येईल का आणि निशाणा जर सटीक बसला असता तर रोशनला तसंच धावत जावं लागलं असतं. सिंगल झाली कंप्लीट. स्कोरकार्ड आता 23 वरती 23. समोर आता विशाल पाटील. 4 चौकार त्याचा बॅट मधनं आतापर्यंत आलेत आणि असे आणखी फटके हवेत त्याचा बॅट मधनं टीम श्रीपत बाबा प्रतिष्ठानला. स्वीप आणखी एक जबरदस्त फटका आणि इथे घडलं काय बॉल डायरेक्टली गेलाय. येईल विकेट. विकी आला आणि पहिलाच बॉल मानसने कुठे टाकला. दिशा खराब. नो बॉल प्लस घोषित क्षेत्रामध्ये देखील बॉल गेला. मिळतील या 2. मानसच्या हातामधनं बॉल निसटला असं वाटलं आणि खर तर जर आपण विचार केला आकेश देखील त्याला ते सांगतोय की बाळा कुठे बॉल टाकतोय. आता फुल टॉस. स्वीपचा फटका फिल्डर आहे तिथे आणि बॉल फुल केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगलचा सहाय्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आणि आणखीन या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं 3 चेंडू आहेत. आता ही ड्राईव्हचा फटका आला. लॉंग ऑफला बॉल फील्ड होतो इथे मिळेल सिंगल. सिंगलचा सहाय्याने धावफलक आता जाऊन पोहोचलंय सध्या सगळीला 27 धावा धावफलकावरती. पुढील सामना टॉस साठी यायचं. टीम पार्थ एंटरप्राइजेस आणि टीम युतिका एंटरप्राइजेस ही लढत यात नंतर आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण यायचे टॉस साठी. आणि शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय येतोय चौकार आणि खेळ समाप्त झाला 3 ओव्हरचा. आणि 3 ओव्हरचा अखेरचा धावफलक जर आपण पाहिलं तर 32 ला 2 धक्के टीम श्रीपत बाबा प्रतिष्ठान. सध्याच्या घडीला प्रेक्षक दाखवले जातात. प्रत्येकी विभागामध्ये जे प्रेक्षक बसलेत आणि ज्या प्रकारे ते स्पर्धेचा आनंद घेतात प्रत्येकाचा चेहरा आपल्याला ऑन स्क्रीन आता पाहायला मिळतोय. आणि अंतिम षटक गोलंदाज बॉलर तयार होतो लास्ट ओव्हर मध्ये. आदेश आला. आदेशचा पहिलाच बॉल निर्धावाला डॉट बॉल दरम्यान येतोय आणि हा बॉल देखील चांगलाच टाकला. मानस आता बॉल फील्ड केला मानसने आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं सिंगल कंप्लीट केली जाईल. चेंडू आता 4 लागले त्या पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. 33 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल जागा बनवून खेळलाय फटका समोरच्या दिशेने. फिल्डिंग चांगली. इथेही सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये.
आणि आता चेंडू लागलेत या पहिल्या सत्रामध्ये येते 3. गोलंदाजी चांगली सुरू आहे अंतिम ओव्हरमध्ये आतापर्यंत. आता ही ड्राईव्हचा फटका, फिल्डर आलेत, बॉल फील्ड झाला. इथे देखील सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. गोलंदाजी चांगली लागली कारण एकही बाउंड्री या ओव्हरमध्ये आतापर्यंत आली नाहीये. शेवटचे 2 चेंडू अडकीन लागलेत पहिल्या सत्रामध्ये. आउटसाइड एज बॉल दरम्यान मागे चाललाय घोषित क्षेत्रामध्ये, मिळेल सिंगल आणि स्कोर कार्ड या एका धावेचा साख्यानं आता 36 वरती. आणि शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला, शेवटचा बॉल तो देखील अलॉंग द ग्राउंड चालला, बॉल फील्ड झाला, सिंगल झाली. डबलला चान्स घ्यायचा होता पण अंतिम बॉल वरती रनआउटची विकेट आणि पहिलं सत्र समाप्त. एकूण बनवण्यात आला 37 आणि 38 धावांचं टार्गेट सेट केलं टीम श्रीपत बाबा प्रतिष्ठान टीमने अगेन्स्ट टीम परी 11. टॉस आपण करूया. टीम पार्थ एंटरप्राइजेस आणि युतिका एंटरप्राइजेस या दोन्ही टीम्स मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत आणि मंचावरनं हा टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय रामदास पारधी साहेबांना मी विनंती करतो, साहेब आपला शुभ हस्ते आपण टॉस करायचा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. टीम युतिका एंटरप्राइजेस आणि पार्थ एंटरप्राइजेस. बंटी दादा पारधी, टॉस आपण करूया. कॉल कोण करतो ते सांगा फक्त. युवा जोश असा कॉल आहे आणि दरम्यान आलाय, रिटॉस करावा लागेल. 38 करायचं. युवा जोश असा कॉल आहे. युवा जोश झाला, टॉस जिंकलाय टीम पार्थ एंटरप्राइजेस आणि निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. आणि खर तर युतिका एंटरप्राइजेस ज्या चिमुकळीच्या नावाने हा संघ आहे ती देखील सामना पाहण्यासाठी आली आहे आणि दरम्यान चौकार येतो. 4 ने सुरुवात झाली आहे या दुसऱ्या डावाला. बॅटर आदेश यांचा बॅट मधनं हा आला चौकार. आणि हॅमर केलं बट फिल्डर आहेत आणि जबरदस्त फिल्डिंग दरम्यान रागली. फिल्डर रोशन तिथं. रोशन उर्फ सायमन, चांगली फिल्डिंग त्यांची रागली आणि फिल्डर आता आलेत. आताही जर आपण पाहिलं तर इथे देखील कंप्लीट केली जाईल सिंगल. रोशन लिहे उर्फ सायमन यांची चांगली फिल्डिंग आपण मागच्या बॉल वरती पागली. नेक्स्ट बॉल स्वीप, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. सिंगल पेक्षा जास्त याही बॉल वरती मिळणार नाहीये. धावफलक जर आपण पाहिले सध्या सगळीला या एका धावेच्या साख्याने टीम टोटल आता 7 ऑन द बोर्ड. सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल आता ड्राईव्ह केला आणि फिल्डिंग आता ही चांगली आहे आणि दरम्यान याही बॉल वरती मिळेल फक्त सिंगल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चौकार जसा आला त्यात नंतर गोलंदाजी देखील तितकी चांगली आपल्याला पाहायला मिळत आहे. जागा बनवून खेळलेत, फटका जबरदस्त, गॅप मध्ये बॉल येतोय चौकार. 4 चौकार दरम्यान येतोय आणि 4चा साख्याने स्कोर कार्ड 12 वरती जाऊन पोहोचला. 12 ऑन द बोर्ड आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. चला थांबू नका. दुसरा षटक, बॉलर विकी
फर्स्ट ओव्हरमध्ये 12 आल्या. जिंकण्याकरिता आणखीन 26 धावांची आवश्यकता. चेंडू लागले ते येते 18. 18 मध्ये 26. नेक्स्ट बॉल फुल अँड बॉल ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने जबरदस्त फटका चौकार. तँगडीज जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. स्पेशली बॅटर आदेशचा बॅटमधनं 2 चौकार आले. सचिनचा बॅटमधनं देखील आता चौकार आलाय आणि आता स्कोर कार्ड 16 वरती. आणि हा फुल टॉस होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर मिळेल सिंगल आणि सिंगलचा साखे आणि टीम टोटल आता 17 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा स्टार्ट चांगला मिळवला खरं तर. जर आपण विचार केला 38चा पाठलाग करत असताना पहिल्या 8 चेंडूंच्या या खेळामध्ये रन जर आपण पाहिले तर 17 आतापर्यंत बनवण्यात आलेले आहेत आणि जिंकण्याकरिता आता 21 धावांची आवश्यकता आहे. आणि आता ही ड्राईव्ह केला फिल्डर आहे तिथे बॉल फील्ड केला जातो. सिंगल पेक्षा जास्त याही बॉलवरती मिळणार नाहीये. आणि आता जर आपण पाहिलं टीम टोटल 18 वरती आणि जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता. चेंडू लागले येते 15 आणि हा फटका ऑन साइडला. फिल्डिंग चांगली आहे मिड विकेटला. एक एक चेंडूच आता महत्व वाढलं या क्षणाला कारण सामना अगदी आता क्लोज झाला. कारण आता चेंडू लागलेत येते 14 आणि 14 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं आहे आणखीन 19 आणि बॉल चांगला टाकलाय बीट केलं बॅटरला. येतोय डॉट निर्धाव चेंडू. 13 मध्ये आता 19 राखल्या. अर्धा पल्ला पार केला. अर्धा पल्ला अजूनही पार करायचा आहे. 13 मध्ये 19 करायचा. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. तेरा मध्ये 19 शेवटचा बॉल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि आता 13 मध्ये राखल्या 18. तेरा मध्ये 18 करायचं. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. आणि वाईड आहे निर्णय आलेला आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. तेरा मध्ये आता 18 करायचं. आता बॉलर बॅक स्ट्रोक बट हलकी मिसफील्ड झाली आणि त्यामुळे सिंगल कंप्लीट केली जाईल. चेंडू लागलेत आता अंतिम 12 आणि 12 मध्ये जिंकण्याकरिता करायचं आहे 17 धावा. 12-17चं समीकरण या मॅच मध्ये राखले. आतापर्यंत या सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवला. चांगली लढत दिली आहे खरं तर या सलामी वीरांनी. कारण 38चं लक्ष काही सोपं नव्हतं 4 ओव्हर मध्ये. बट अजूनही पाठलाग करत असताना ही पार्टनरशिप महत्वाची राखली. 21 धावांची ही ओपनिंग पार्टनरशिप पण अजूनही कार्य अधुरा आहे. कारण चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये करायचं 17. संजय पारधी यांनी जर कॅच पकडली तर जयेंद्र पारधी यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल फक्त एक कॅच साठी. क्या बात आहे. कॅच पकडली तर JPL वसूल होऊन जाईल आणि गोलंदाज निवृत्ती तयार होतोय. 12 चेंडू लागलेत. 12 मध्ये 17 धावा करायचा आहे. जो उल्लेख मी आधी केला की ओपनर चांगले खेळलेत पण अजूनही कार्य बाकी. अजूनही 17 करायचं. 30 षटक निवृत्ती. पहिलाच बॉल पंच केला. फिल्डर आहेत कवसला. सायमन बॉल फील्ड केलाय. मिळेल फक्त सिंगल. चेंडू लागले आता 11 मध्ये आता करायचा 16 धावा. या ओव्हर मध्ये मिनिमम कुठेतरी 8 ते 9 मिनिमम हव्या आहेत. तर जाऊन ही फाईट अंतिम ओव्हर मध्ये आणखीन चांगली आणि हे इक्वेशन सोपं होऊ शकतं बॅटिंग टीम साठी.
जागा बनवून खेळलेत आणि आता फिल्डिंग सायमंड झाले मिस्टेक, मिळतील 4. खर तर तिथे सायमंड फुटबॉल खेळला खरा, बट गोल दुसऱ्या टीमसाठी केला, आपल्या टीमसाठी केला नाहीये. 4 धावा मिळतील. पायाला बॉल लागला आणि त्यात नंतर बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर गेला. कदाचित जर आपण पाहिलं थोडे थांबून जर तिथे बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न केला असता तर रन्स नक्कीच वाचल्या असता. 4 येतात. आता करायचं 12, चेंडू लागले 10 आणि इथे हा बॉल चांगला टाकलाय. डॉट बॉल येतोय 9 मध्ये. आता करायचा 12 धावा. चांगला बॉल टाकलाय निवृत्तीने. 9-12चं समीकरण या मॅच मध्ये राखलं. येथे 3 चेंडू आता महत्वाचे झाले दोन्ही टीमसाठी. प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल येतोय. आता 8 मध्ये 12 राखला. कहाणीमध्ये ट्विस्ट. चौकार जेव्हा आला असं वाटलं की इथनं आता गणित सोपं होईल, पण त्यात नंतर आलेले हे 2 निर्धाव चेंडू. आता इथे पुन्हा एकदा कमबॅक झालाय टीम श्रीपत बाबा प्रतिष्ठान संघाचा. 8 मध्ये 12, एक बाउंड्री किमान हवी आहे. फुल रन बॉल. इथे विकेट किपरने मिस्टेक केली आहे. बॉल चाललाय आता घोषित क्षेत्राकडे आणि सिंगल झाली कंप्लीट. सिंगल मिळेल म्हणजे आता 7 चेंडू लागले. 11 धावा आता करायचं आहे. 7-11चं समीकरण या मॅच मध्ये राखले. अंतिम बॉल वरती जर बाउंड्री नाही आली तर कार्य अवघड होऊ शकतं, पण इथे जर एखादा चौकार आला तर कार्य सोपं होईल. टीम परी 11 साठी महत्वाचा हा शेवटचा बॉल आहे. 7 मध्ये आता करायचा 11 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. 7-11. फुल टॉस बट फिल्डिंग चांगली येतोय डॉट. आणि हे काय डॉट बॉल ऑलमोस्ट आलाच होता, बट बॉल फील्ड करायला विसरून गेले निवृत्ती. सिंगल असेल म्हणजे अंतिम 6 मध्ये आता करायचा 10 धावा. फार चांगली मॅच रंगली. एकंदरीत ज्या अपेक्षा होत्या की दोन्ही टीम्स कडून चांगली फाईट पाहायला मिळेल आणि त्या प्रकारे हा सामना रंगला. अंतिम 6 बॉल पर्यंत हा सामना येऊन पोहोचला आणि 10 करायचा. 9 जर बनला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सुपर ओव्हर एक पण झाली नाहीये आणि सध्या सगळीला प्रेक्षक देखील म्हणत असतील की नाही होईल तर बरी आता, कारण अगोदरच फार वेळ झाला. 6 मध्ये आता 10 करायचं. खरं तर बघा ऍज अ कॉमेंटेटर तर मी हेच सांगेल की सुपर ओव्हर झाली तर मजा येईल. आणि ड्राईव्हचा फटका. फिल्डिंग सायमंडने बॉल फील्ड केला. भिंतीसारखा तो उभा आहे तिथे आणि त्याला भेदणं तिथे अवघड आहे. सिंगल इथे मिळेल. चेंडू आता राखले तिथे 5 मध्ये आता करायचं 9 धावा. चांगली फिल्डिंग. खर तर जी एक बाउंड्री निसटली तोही बॉल जर फील्ड झाला असता तर आणखीन 2 ते 3 रन्स इथे एक्स्ट्रा असता टीम श्रीपत बाबा प्रतिष्ठान संघाकडे. पण आता जे झालंय ते झालं. ते बाजूला ठेवून या क्षणाला 9 डिफेंड कशा होतील त्याचा विचार करणं महत्वाचं आहे. प्ले अँड मिस येतोय डॉट. आणि आता अडचणीमध्ये आहे परी 11 टीम, कारण या क्षणाला 10 विकेट्स हातामध्ये आहेत, बट विकेट सोबत घेऊन जायचे नाहीयेत. 9 रन बनणं महत्वाचं आहे. 4 मध्ये 9. चौकार एखादा इथे हवाच आहे आता टीम परी 11 ला. नेक्स्ट बॉल. फुल टॉस बट बॉल डायरेक्टली जाईल. विकेट आली आहे आणि या विकेटने आता या सामन्यामध्ये ड्रायव्हिंग सीट वरती बसवलं टीम श्रीपत बाबा प्रतिष्ठानला. झटका पगला लागला परी 11 टीमला. लँग्वेज 3 मध्ये 9. चला फिल्डिंग सेट करा. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा. बॅटर आला आकेश आलाय आणि आकेश अशा परिस्थितीमध्ये आलाय की पुढील बॉल वरती जर चौकार नाही आला तर दॅट्स इट. कहाणी खतम देखील होऊ शकते. त्यामुळे येता बॉल महत्वाचा. या परिस्थितीमध्ये एक चांगला फटका आता हवाय आकेशचा बॅटमधनं. 3 मध्ये करायचा 9 धावा. महत्वाचा येता बॉल आणि यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट विकेट आणि या विकेटने आता जवळ विजय सुनिश्चित केला टीम श्रीपत बाबा प्रतिष्ठान टीमचा. दोन मध्ये आता 9 करायचं. 2 चौकार येतील तर सुपर ओव्हर. म्हणजे आता येते 2 चेंडू जर लीगल येतात तर एक गोष्ट क्लिअर आहे की टीम श्रीपत बाबा प्रतिष्ठान संघ इथनं सामना हरू शकत नाहीये. एक तर सुपर ओव्हर, एक तर श्रीपत बाबा प्रतिष्ठान टीम या मॅच मध्ये आपल्याला बाजी मारताना दिसेल. अन्यथा एखादा चमत्कारच परी 11 टीमला वाचवू शकतोय. आणि आता आलाय मानस. 2 मध्ये 9. मानस आलाय. फटका त्याचा
चांगला जरूर आहे पण रन मिळणार नाहीये. येतोय डॉट आणि या डॉट बॉलने आता हे सुनिश्चित केलं अंतिम बॉल जर लीगल येतोय तर डेफिनेटली या मॅच मध्ये बाजी मारेल टीम श्रीपत बाबा प्रतिष्ठान. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली आहे अगदी सहजरित्या या सामन्यामध्ये टीम श्रीपत बाबा प्रतिष्ठान संघाने. चला पुढील फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा. चला